राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झाले। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी पुढे आली। नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबरची सुरुवात झाली, पण तरी सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात आला नाही। याची चिंता सगळ्यांनाच लागली होती। प्रत्येक शेतकरी मनात एकच प्रश्न विचारत होता, आपल्या खात्यात पैसे कधी येणार। पण आता यातून एक मोठा आनंदाचा बदल घडला आहे, कारण शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली। नमो शेतकरी योजनेबद्दल राज्य सरकारकडून अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली। येत्या काही दिवसात प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, ही माहिती एकदम खरी आणि अधिकृत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही अपडेट सविस्तर पाहणार आहोत। सध्या सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये एक वेगळाच गोंधळ सुरू आहे। कुणी म्हणतंय पैसे आले, कुणी म्हणतंय कालच जमा झाले, तर काही जण अद्याप येणार असल्याच्या फेक बातम्या फिरवत आहेत। म्हणजे नेमकं खरं काय आणि खोटं काय हे शेतकऱ्यांना सुद्धा समजत नाही। पण काळजी करू नका, या सगळ्या गोंधळामागचं खरं अपडेट आपण पुढे शांतपणे समजून घेणार आहोत। त्याआधी एक मोठी आणि विश्वास ठेवा अशी बातमी सरकारकडून अधिकृतरित्या समोर आली आणि ही माहिती थेट शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजेच लवकरच तुमच्याही खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। आता पैसा कोणत्या जिल्ह्यापासून जमा व्हायला सुरुवात झाली, तुमच्या खात्यावर हप्ता नक्की कधी येणार, हे सर्व तपशील या व्हिडिओच्या पुढच्या भागात आपण एक एक करून समजून घेऊ। आता सगळ्यांच्या मनात एकच उत्सुकता आहे, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कोणत्या जिल्ह्यापासून जमा व्हायला सुरुवात होईल आणि आपल्या खात्यात तो कधी पोहोचणार, अगदी किती वाजता किती मिनिटांनी रक्कम जमा होईल, याचं स्पष्ट अपडेट आपण आता पुढे पाहणार आहोत। म्हणजे हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे एक सेकंद सुद्धा तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर आली। ही बातमी अगदी आनंदाची आणि तुम्हाला दिलासा देणारी आहे। सरकारकडून या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना हप्ता भेटणार असल्याची स्पष्ट गॅरंटीज सरकारने दिलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। नेमका 8वा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार, कोणत्या वेळेपर्यंत येणार, हे सगळं आपण पुढे अगदी शांतपणे आणि नीट समजून घेणार आहोत। फक्त लक्षपूर्वक पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आधीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा महत्त्वाच्या अपडेट्स आपण रोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर चला तर मग आपण सविस्तर अपडेट पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली। खूप दिवसांपासून वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देणारी बातमी पुढे आली। खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार। यावेळेस शेतकऱ्यांना किती रक्कम देण्यात येणार आहे याची सुद्धा सरकारने घोषणा केलेली आहे। काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 तर काहींच्या खात्यात 4000 इतका हप्ता येणार आहे। या दोन्ही रकमांमधील अंतर काय आहे याचं सुद्धा सरकारने स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता मोठा दिलासा भेटला। सरकारने नुकतीच दिलेली ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे। पुढे नेमके हप्ते कोणाला भेटणार, केव्हा भेटणार, हे सुद्धा आपण अपडेटमध्ये समजून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता सरकारने हप्ता वाटपासाठी तयारी पूर्ण केली, नवीन यादी सुद्धा जाहीर केली। जर या यादीत तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यात हप्ता जमा होणं निश्चित आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पुढची माहिती ऐका, कारण ज्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वात आधी मिळावा असं वाटतंय त्यांनी ही अपडेट बिलकुल चुकवू नये। सरकारकडून जाहीर झालेल्या यादीत ज्यांची नावं आढळतील त्यांनाच यावेळचा हप्ता दिला जाईल। यामागचं कारण म्हणजे योजनेत काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन झालं आहे का हे पाहूनच शेतकऱ्यांची नावं यादीत टाकल्या गेलेली आहेत। म्हणजे नाव यादीत आहे म्हणजे हप्ता भेटणार, पण नाव नाही याचा स्पष्ट अर्थ हप्ता थांबण्याची शक्यता। या बदलांमुळे काही शेतकऱ्यांचा हप्ता यावेळेस बंद होऊ शकतो असा सरकारचा स्पष्ट इशारा आहे। त्यामुळे यादीत तुमचं नाव आहे का नाही हे तपासणं तुमच्यासाठी महत्त्वाचं झालंय। पुढे आपण या नियमांबद्दल आणि हप्ता कोणाला भेटणार याबद्दल अजून सविस्तर माहिती पाहणार आहोत। आता एक महत्त्वाचं अपडेट लक्षात ठेवा, काही शेतकऱ्यांचा हप्ता सरकारकडून यावेळेस कायमचा बंद होण्याची शक्यता आहे। याचं कारण सुद्धा सरकारने स्पष्ट केलं। सरकारचं म्हणणं आहे की काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। हे नियम ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण केले त्यांच्याच खात्यात हप्ता जमा होईल।
होईल. पण जे शेतकरी या नियमांचं पालन करणार नाही, सांगितलेलं काम वेळेत पूर्ण करणार नाही, त्यांना 1 रुपया सुद्धा भेटणार नाही. त्यांच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल. त्यांचं अकाउंट रिकामच राहील. जर तुमच्या खात्यात PM किसान योजनेचा 21वा हप्ता आला असेल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमचाही हप्ता अडकू शकतो. कारण यावेळेस सरकारने स्पष्ट केलं आहे की किमान 2 महत्त्वपूर्ण कामं करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही 2 कामं पूर्ण केल्याशिवाय कोणाच्याही खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. आता ही 2 कामं नेमकी कोणती आहेत, कोणत्या गोष्टी आधी केल्या तर हप्ता भेटणार, हे आपण सविस्तरपणे पुढे पाहणारच आहोत. म्हणून तुम्ही लक्षपूर्वक ऐकत राहा. त्याचबरोबर यावेळेस कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 भेटणार आणि कोणाला 2,000 भेटणार याबद्दलची माहिती पण आपण पुढे स्पष्टपणे समजून घेऊ. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात नेमका कधी जमा होणार याबद्दलची खरी आणि अधिकृत माहिती समोर आली. त्यामुळे पुढची 2-3 मिनिटं तुम्ही शांतपणे बसा, कारण यामध्ये तुमच्या पैशाबद्दलची अगदी अचूक वेळ आणि तारीख सुद्धा तुम्हाला समजणार आहे. नमो योजनेचा 8वा हप्ता राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी सुरू केली. जवळपास 90 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता भेटणार असून काही पात्र शेतकऱ्यांना यावेळी 4,000 रुपये देखील जमा होणार आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना जास्त रक्कम मिळणार हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. यावेळेस सरकारने काही नवीन नियम बनवले आणि काही आवश्यक कामं देखील करायला सांगितली आहेत. हप्ता मिळण्यासाठी काही गोष्टी पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सरकारने डेबिट प्रक्रिया सुद्धा सुरू केली. त्यामुळे कोणती कामं करायची आणि त्याचा हप्त्यावर कसा परिणाम होणार हे आपण पुढच्या भागात स्पष्टपणे पाहू. सरकारकडून डेबिटची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचं काम वेगाने सुरू झालं. कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट खात्यात पाठवला जातो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यामध्ये काळजी करण्यासारखं काहीही नाही. हप्ता वितरित करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांची एक नवीन यादी तयार करत आहे. या यादीत ज्यांचं नाव असेल त्यांच्याच खात्यात हप्ता जमा होणार. पण याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा, खूप शेतकऱ्यांची नावं यादीतून वगळली जात आहेत. काहींना तर थेट अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. आता सगळ्यांचा एकच प्रश्न, सरकार अपात्र का ठरवत आहेत, नवीन नियम का आणले? याचं कारण अगदी सोपं आहे. योजना फक्त खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकारने काही नवीन नियम लागू केले. जे फक्त कागदोपत्री लाभार्थी आहेत, ज्यांच्या बोगस नोंदी झालेल्या आहेत, अशांना योजनेतून पूर्णपणे बाजूला करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर नवीन नियमांमध्ये बसणं अत्यंत गरजेचं आहे. आणि नियम पाळण्यासाठी सरकारकडून 2 महत्त्वाची कामं अनिवार्य करण्यात आली. ही 2 कामं जे शेतकरी वेळेत पूर्ण करतील त्यांच्याच खात्यात हप्ता जमा होईल. जर तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 7ही हप्ते आधी जमा झालेले असतील आणि तुम्ही 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल तर हप्ता तुम्हाला मिळणार की नाही हे आता सांगणं शक्य राहिलेलं नाही. कारण सरकारने काही नवीन नियम लागू केलेले आहेत. 2 महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे. बंधनकारक करण्यात आलं आहे. ही कामं केल्याशिवाय 8वा हप्ता खात्यात जमा होणं अत्यंत अवघड झालं आहे. म्हणूनच जर तुम्हालाही आमच्या खात्यात 8वा हप्ता नक्की कधी जमा होईल या प्रश्नाचं उत्तर हवं असेल किंवा योजनेचा लाभ आमच्यासाठी कधीच बंद होऊ नये अशी तुमची मनापासून इच्छा असेल तर पुढची माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे देण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांनी छोट्या चुका करून ठेवलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित केलं जात आहे. त्यामध्ये काही महत्त्वाची कारणं सुद्धा आपल्या सरकारकडून देण्यात आली. त्याच्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे फार्मर ID नसणे किंवा फार्मर ID तहसील कार्यालयात प्रलंबित असणे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आधार कार्ड डुप्लिकेट असल्याची नोंद दिसणे. तिसरं कारण अत्यंत महत्त्वाचं EKYC न केलेली असणे. चौथं कारण आहे खाते क्रमांक चुकीचा नोंदवला जाणे. आणि त्यानंतर आहे आधार कार्डवरचं नाव, पासबुकवरील नाव आणि फार्मर ID वरील नाव या तिन्ही महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स वेगवेगळी नावं असणे किंवा स्पेलिंगमध्ये मिस्टेक असणे. या सगळ्या चुका शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून दूर ठेवत आहेत. त्यामुळे सरकारनं ज्या 2 कामांवर जोर दिला आहे ती पूर्ण करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ही कामं वेळेत केली तरच 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. सध्या अनेकांना हप्त्यापासून वंचित केलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं जात आहे. यामागची कारणं अगदी साधी पण महत्त्वाची आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर ID अजून काढले
काढलेला नाही, अनेकांनी ई-KYC पूर्ण केली नाही, काहींचं आधार कार्ड बँक खात्याची लिंक नाही आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुक आणि फार्मर ID वरील नाव या तिन्ही डॉक्युमेंट्सवर वेगवेगळी नावं आहेत. नाव जरी एक असलं तरी सुद्धा बऱ्याचदा स्पेलिंगमध्ये आपल्याला एक मिस्टेक दिसते. या छोट्या चुका योजनेचा लाभ थांबवतात आणि हप्ता थेट बेमुदत अडकतो, हप्ता खात्यात जमा होत नाही. याचबरोबर सरकारने एक नवा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम लागू केला. एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला हप्त्याचा लाभ भेटेल. जर एका कुटुंबात 2 लाभार्थी नोंदवले गेले असतील तर त्यापैकी एकाची नोंद रद्द केल्या जाईल आणि फक्त एकाच व्यक्तीच्या खात्यावर हप्ता जमा होईल. सोप्या भाषेत सांगायचं तर एका कुटुंबाला फक्त एकच लाभार्थी मानला जाणार आहे. हा नवीन नियम आता अतिशय कडकपणे लागू करण्यात आला. आता सरकारने स्पष्ट केलं की फार्मर ID अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही फार्मर ID बनवला नसेल तर पहिलं काम म्हणजे तो लगेच तयार करून घेणं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे ई-KYC करणं. अनेक शेतकऱ्यांनी ई-KYC केलेली नाही आणि त्याचा थेट परिणाम हप्ता थांबण्यात होत आहे. त्यामुळे ई-KYC ताबडतोब पूर्ण करून घ्या. याशिवाय एक मोठी समस्या म्हणजे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक नाही. कारण आधार लिंक नसल्यास कोणत्याही सरकारी योजनांचे पैसे खात्यात जमा होत नाही. म्हणून आधी तुमच्या बँकेत जाऊन तपास करा की तुमचं आधार कार्ड खात्यासोबत लिंक आहे का. जर लिंक नसेल तर तात्काळ करून टाका आणि असेल तर टेन्शन घेऊ नका. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच शेतकऱ्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये नावांचे छोट्या छोट्या मिस्टेक दिसून येतात. मिसमॅच दिसून येतो. म्हणजे आधार कार्डवर एक नाव, फार्मर IDवर दुसरं नाव, पासबुकवर एक तिसरं वेगळंच नाव. अशा तफावतीमुळे हप्ता अडकतो, अर्ज अपात्र ठरतो. त्यामुळे नावात जर कुठेही फरक असेल तर ती माहिती त्वरित दुरुस्त करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही सर्व कामं जर तुम्ही वेळेत पूर्ण केली तर तुमच्या खात्यात हप्ता 100% जमा होईल. पण ज्या शेतकऱ्यांनी ही कामं अजून सुद्धा अपूर्ण ठेवलेली आहेत त्यांना मात्र 1 रुपया सुद्धा भेटणार नाही. हे सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी अजून फार्मर ID काढलेला नाही त्यांनी तो ताबडतोब काढून घ्यावा. ई-KYC प्रलंबित असेल तर ती लगेच पूर्ण करून घ्यावी. याशिवाय ज्यांचा आधार कार्ड बँकेच्या खात्याची लिंक नाही त्यांनी हे काम तात्काळ करून घ्यावं. आणि जर आधार कार्ड, पासबुक आणि फार्मर ID या तिन्ही कागदपत्रांवर नाव वेगवेगळं असेल तर त्या चुका सुद्धा दुरुस्त करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलं ही कामं न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 सुद्धा रुपया जमा होणार नाही. आता दुसरी मोठी अपडेट, ज्या शेतकऱ्यांना 4,000 रुपयांचा हप्ता भेटणार आहे त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली. अनेक शेतकऱ्यांनी ई-KYC न केल्यामुळे त्यांना PM किसानचा 21वा हप्ता भेटला नाही. पण नंतर त्यांनी ई-KYC पूर्ण केली. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता दोन्ही हप्ते एकत्रितपणे जमा होणार आहे. आधी PM किसानचा 21वा हप्ता आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, असे दोन्ही हप्ते मिळून 4,000 रुपये जमा होणार आहेत. ज्या लाभार्थ्यांनी हप्ता वाटपाच्या दिवशी ई-KYC केलेली नव्हती पण नंतर ती पूर्ण केली त्यांच्यासाठी मोठी खुशखबर. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 2 हप्ते एकत्र जमा होतील. PMचा 21वा हप्ता 2,000 रुपये, नमोचा 8वा हप्ता 2,000 रुपये, एकूण 4,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये सरकतील. म्हणजे काय तर तुम्ही पात्र असाल पण KYC मुळे तांत्रिक समस्या आल्या आणि त्यामुळे तुमचा 21वा हप्ता थांबला तर काळजी करू नका, तुमचे दोन्ही हप्ते आता जमा होतील. पण ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच PMचा 21वा हप्ता जमा झाला त्यांना यावेळेस नमो योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये इतकी रक्कम भेटणार आहे. त्यांना 4,000 रुपये भेटणार नाहीत, लक्षात घ्या. आता अनेक शेतकरी विचारतायत अखेर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यात कधी जमा होणार. तर शेतकरी बंधूंनो, याच प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आता आपण बघूया. हप्ता जमा होण्याच्या तारखेबद्दल राज्य सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर आली. सरकारची प्रक्रिया कशी असते थोडक्यात समजून घ्या. PM किसानचा हप्ता पूर्णपणे वितरित झाला की लगेच राज्य सरकार नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडते. म्हणजे काही कागदपत्रांची तपासणी, मग पात्रतेची यादी आणि त्यानंतर DBTची तयारी आणि शेवटी हप्ता थेट खात्यात जमा होतो. पण आता लक्षपूर्वक ऐका, PM किसान पोर्टलवरून पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारकडे पाठवली जाते. यात मान्सून, आपत्ती आणि रेव्हेन्यू अपडेटमुळे वेळोवेळी बदल होत राहतात. त्यामुळे ही यादी अचूक मिळणं खूप गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आहे
त्यांची यादी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवली जाते. म्हणजे राज्य सरकारला केंद्राकडून पात्र शेतकऱ्यांची यादी मिळते. याच आधारावर राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. यानंतर राज्य सरकार निधीच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू करते. अंदाजे किती शेतकऱ्यांना पैसे लागणार आहेत, किती रक्कम आवश्यक आहे त्याचा अहवाल तयार होतो आणि मंजुरी दिली जाते. निधी मंजूर झाला की लगेच बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हप्ता जमा होतो. आता सरळ सांगायचं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पात्र शेतकऱ्यांची यादी पाठवण्यात आली आणि त्यावर आधारित राज्य सरकार निधी मंजूर करते. मगच हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. आता ही जी प्रक्रिया आहे ही टप्प्याटप्प्याने पार पडते आणि शेवटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळतो. आता जेव्हा राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची यादी येते तेव्हा सरकार काय करते ते तुम्ही समजून घ्या. यादी मिळाल्यानंतर सरकार प्रत्येक शेतकऱ्याला किती रक्कम द्यायची आहे हे तपासते आणि त्यानुसार निधी मंजुरीचा निर्णय घेते. ही मंजुरी जाहीर करण्यासाठी एक शासकीय निर्णय सरकारकडून प्रकाशित करण्यात येतो, त्याला GR म्हणतात. एकदा GR प्रसिद्ध झाला की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते. आता प्रश्न येतो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यात कधी येणार? सरकारकडून आलेल्या अधिकृत माहितीनुसार PM किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी जमा झाला. त्यानुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता 10 ते 12 दिवसात जमा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून GR आल्यानंतर सुद्धा साधारणपणे 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होतो. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुमारे 20 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, येत्या काही दिवसात राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये जमा होणार आहेत. याशिवाय अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे सध्या नुकसान भरपाई रब्बी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. लवकरच पीक विम्याची रक्कम देखील खात्यात जमा होईल. जर सर्व गोष्टींचा एकंदर विचार केला तर सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा होत आहे. त्याचबरोबर लवकरच पीक विम्याची रक्कम देखील थेट खात्यात जमा होणार आहे. नुकताच PM किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आणि आता अंदाजे 20 डिसेंबरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा 8वा हप्ता सुद्धा जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सरकारकडून देण्यात आली. याचा अर्थ लवकरच तुमच्या खात्यात हप्ता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करायची बिलकुल गरज नाही. पण लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांनी EKYC केलेली नाही त्यांनी ती लगेच पूर्ण करून घ्या. फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर तात्काळ काढून घ्या. जर तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर ते लिंक सुद्धा करून घ्या. ही सर्व कामं पूर्ण केल्यास तुमच्या खात्यात हप्ता 100% जमा होईल. अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.